देवळाली तालुका करमाळा येथील बाळू अनंता दामोदरे यांच्या घरात गॅसचा स्फोट झाल्यामुळे बाळू दामोदरे हे जखमी झालेले आहेत. घरातील गॅस सुरू ठेवून सौ दामोदरे ह्या मुले कुठे आहेत हे पाहण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. तेवढ्यात छपराला आग लागली. बाहेर बसलेले बाळू दामोदरे यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु आग वाढत असल्यामुळे स्थानिक युवकांनी दामोदरे पती पत्नीला बाजूला नेले. तेवढ्यात घरात असलेल्या गॅसचा मोठा स्फोट झाला. यामध्ये बाळू दामोदरे वय 47 हे जखमी झाले आहेत. सदरची घटना घडल्यानंतर त्यांना लगेच करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी प्राथमिक उपचार घेऊन ते सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे त्यांना हलविण्यात आलेले आहे. सदरच्या झालेल्या स्फोटामध्ये दामोदरे यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. तरी या सदरच्या झालेल्या नुकसानीबद्दल शासनाने त्यांना योग्य ती आर्थिक मदत करावी, अशा प्रकारे देवळाली येथील ग्रामस्थांनी मागणी केलेली आहे. ताई, देवळाली येथे आपल्या घरामध्ये गॅसचा स्फोट झालेला समजतोय, नेमका काय विषय झाला होता? मी स्वयंपाक करत होते आणि मुलगी रस्त्यावर खेळत होते म्हणून मी बाहेर गेले होते आणि मिस्टर बाहेर बसलेले होते छपरीत आमच्या. आमचं पूर्ण छपराचं घर आहे. अचानक स्फोट झाला. त्याच्यामुळे आमच्या मिस्टरला भाजलं. त्यांना म्हणजे भरपूर भाजलेलं आहे? हो, भरपूर भाजले. एक साईडला वाफ आली घरात तुमच्या मिस्टरांचं पूर्ण नाव काय? बाळू अनंत दामोदरे. होय. बरं, साधारणतः हा म्हणजे जो स्फोट झाला आहे तो किती वाजता झालेला आहे? तरी 5-6 वाजले असतील. 6च्या दरम्यान झालेला आहे. बरं, काय त्या ठिकाणी म्हणजे तुमचं किती नुकसान झालेलं आहे? आमचे पगार होते 20,000 रुपये. बरं. केलं आणले त्यांनी. बरं. सिलेंडर होता, कागदपत्रे होती, फ्रीज होता. बरं. बाकी काय नाही. सोनं होतं. हे सगळे कागदपत्र सगळे जळून गेले? सगळं काहीच नाही राहिलं. मुलाचं 10वीचं काहीच राहिलं. फक्त आमच्या अंगाचे कपडे नाही आम्ही आता. बरं, आता त्या ठिकाणी काय गॅसचे अधिकारी जे आहेत ते आले होते का? कोण नाही आले त्या ठिकाणी तपासणी करण्यासाठी? कोण नाही आले. आम्ही इकडे चालून लगे हॉस्पिटल. बरं, म्हणजे तसं काय जीवितहानी किंवा इतर काय तसं काय नाही, फक्त आर्थिक हानी झालेली आहे. बरं, देवळालीमध्येच? हो, देवळालीमध्ये.